या दोघाय भावाच्या अडाणी बायकायला आय चालवाय शिकवल्यावर त्या बायकाईनं नवऱ्याबद्दल कसले कसले प्रश्न या आईला विचारलेत बघा. थांबा, माझा फोन का उचलत नव्हता? अगं मयुरी, मी कामात होतो ग. कामात होता का दुसऱ्या कुणासंग होता? खरं खरं सांगा. आता कामावरनं मी कटाळून आलोय, जाऊ दे की सोड. नाही, खरं सांगितल्याशिवाय मी तुम्हाला घरात घेणार नाही. ओ मोबाईल काढा. अगं काय ग? अगं घरात पाय तर ठेवू दे जाके. कुणाला बोलत होता एवढा वेळ फोनवर? अगं ते कंपनीचं कंपनीचं कारण देऊन फोनवर एवढा वेळ बोलताय? अगे काय वैताग आहे रे बाबा, हे संसार करू का नको? काय घरात पाय ठेवू दे ना, किरकिर किरकिर. हा दिवसभर कामावर राबायचं आणि घरात पाऊल ठेवायच्या अगोदर नुसतं बायकोची किर 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 चालू होत्या. तुझेच नाही रे, माझे सुद्धा हाल तुझ्यापेक्षा बेकार आहेत. ती का बायको आहे का काय राव? भूताचा जर मला जाता जाता आले राव, लय किरकिर किरकिर किर. दादा, मला तर वाटतंय आपल्या बायका आड्या नाही त्या, त्यामुळेच आपल्यावर संशय घेते त्या. आता अडाणी आहेत म्हणून का आता शाळेत घालायचं का आता ह्या वयात? शाळेत घालाय नाही, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. होय का? चला. ओ, ही काय केलं मोबाईल मध्ये? वहिनी, तुमच्या आणि ह्याच्या मोबाईल मध्ये एआयचं एक असं ऍप डाउनलोड केलंय, तुम्ही जे त्याला विचारल त्याचं उत्तर 1 सेकंदात लगेच सांगते. ती खरं. आणि मग ती स्वयंपाकाचा असू दे किंवा दिवसभर तुम्हाला करमत नसेल का नाही, तर ती तुमच्या संग गप्पा मारत बसते. होय काय? अभी मजा आएगा ना भिडो. आता आपल्या बायका सुधारणार, आता त्या नुसता अभ्यास करणार, आपल्याला दिवसभर त्रास देणार नाहीत आणि संशय तर अजिबात आपल्यावर घेणार नाहीत. चला तर बघूया काय अभ्यास करायले. हॅलो एआय, माझ्या नवऱ्याचं लपड कुणा संग चालू आहे? तिचं नाव सांगा. ए माझ्या नवऱ्याचं लपडं कुणासोबत आहे? प्लीज सेंड मी फोटो. अडाणी बायकाईनं नवऱ्याला